पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। आई सतत अभ्यास कर म्हणून ओरडत होती म्हणून एका 13 वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलले आहे। हा मुलगा 8वीत असल्याने आई त्याला अभ्यासावरून सतत खडसावत होती। हा राग मनात ठेवून त्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे। जतीन असं त्या मुलाचं नाव आहे। 31 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडली। घटनेनंतर जतीनला ताबडतोब पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। या घटनेमुळे घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे। पोलिसांनी कुटुंबियांना दिलेल्या माहितीनुसार आईने जतीनला अभ्यास कर यासाठी ओरडलं आणि त्यानंतर दुसऱ्या मुलीला शिकवायला ती खोली बाहेर निघून गेली। आई गेल्यावर जतीनने खोलीचा दरवाजा बंद केला आणि रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं। काही वेळानंतर वडील घरी आल्यावर त्यांनी दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे आई वडिलांना भीती वाटली। त्यांनी जतीन आतल्या खोलीत नेमकं काय करतोय, तो दरवाजा का उघडत नाही हे पाहण्यासाठी त्या खोलीच्या मागच्या दारातून पाहिलं असता त्याने धक्कादायक कृत्य केलेलं दिसून आलं। मुलाला असं पाहून आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। वडील कसंबसं त्या खोलीत शिरले आणि त्यांनी जतीनला खाली उतरवून हॉस्पिटल गाठलं, मात्र त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तर पोलिसांनी माहिती दिली आहे की या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे।